आपण पाहत आहात आपल्या हक्काचे TS न्यूज 24 तास। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे लॉकर फोडून त्यातील दागिने लंपास करणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे। उत्तर प्रदेश येथे जाऊन सांगली LCBच्या पथकाने ही कारवाई केली। असलम उर्फ टनटन मिडोरी खान वय 62 राहणार ककलारा तालुका दातागंज जिल्हा बदायूं उत्तर प्रदेश, शकील अकबर कुरेशी वय 54 राहणार इस्लामनगर तालुका पटियाली जिल्हा कासगंज उत्तर प्रदेश अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी यापूर्वी राहुल रंजमेश शर्मा वय 27 राहणार गाव ककराला तालुका जिल्हा बदायूं उत्तर प्रदेश, विश्वजित विजय पाटील वय 24 राहणार बांबोडे तालुका पलूस जिल्हा सांगली, संकेत अरुण जाधव वय 26 राहणार बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली, इजाज राजू अत्तार वय 30 राहणार आमनापूर तालुका पलूस जिल्हा सांगली यांना अटक करण्यात आली आहे। दिनांक 7 जानेवारी रोजी झरे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लॉकर कटरने फोडून त्यातील ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती। त्यामुळे खळबळ उडाली होती। या घटनेचा तातडीने तपास करून संशयितांना पकडण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी आटपाडी पोलीस तसेच LCBला दिल्या होत्या। घटनास्थळावरील गॅस कटरबाबत सखोल तपास केल्यावर तो कटर पलूस येथून आणल्याचे स्पष्ट झाले। त्यानुसार तसेच तांत्रिक तपास केल्यावर पाटील, जाधव, अत्तार यांची नावे निष्पन्न झाली। त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर विजय पाटील हा पूर्वी उत्तर प्रदेश येथे गलाईचे काम करत असल्याचे स्पष्ट झाले। त्यानेच उत्तर प्रदेश येथील शर्मा यांच्यासह त्यांच्या साथीदारांना चोरीसाठी बोलावून घेतल्याचे स्पष्ट झाले। तसेच उत्तर प्रदेश येथील काही जण पलूस येथील लॉजवर राहिल्याचेही पोलीस तपासात स्पष्ट झाले। त्यानंतर चौघांना अटक करण्यात आली होती। यात आणखी काही संशयितांची नावे निष्पन्न झाल्यानंतर LCBचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक संशयितांना पकडण्यासाठी उत्तर प्रदेश येथे पाठवले होते। पूर्वी अटक केलेल्या चारही संशयितांकडून सोन्या चांदीचे दागिने, रोकड, एक गावठी कट्टा, 4 काडतुसे, गॅस सिलेंडर, स्कॉर्पिओ DL 10 CF 9268 असा 3,25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आता अटक केलेल्या खान आणि कुरेशी याला आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर, संदीप नलावडे, सागर लवटे, संदीप गुरव, सागर टिंगरे, अतुल माने, सोमनाथ गुंडे, रणजित जाधव, सतीश माने, रोहन घरते, विक्रम खोत, मच्छिंद्र बर्डे, उदयसिंह माळी, अमर नरळे, अरुण पाटील, अमीरशाह फकीर, सुनील जाधव, सूरज थोरात, सायबर पोलीस ठाण्याचे अभिजित पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली।